शायनी, साशा, तर तुम्ही दोघं इथे आहात? आज तुम्ही दोघं बराच वेळ पार्क मध्ये खेळत होतात. काय खेळलात तुम्ही दोघं? आई, आम्ही जास्त नाही खेळलो. आम्ही तर तो नवीन मुलगा सॅमी आहे ना, त्याच्या गोष्टी ऐकत होतो. ओ, तर सॅमीने तुम्हाला काय ऐकवलं? आई, खूप खूप गोष्टी. तुला माहितीये, तो जगातल्या सगळ्या देशांमध्ये गेलाय. हो आई, मला पण जगातल्या सगळ्या देशांमध्ये फिरायचं आहे. जगातले सगळे देश? तुमची पूर्ण खात्री आहे का की सॅमी खरं बोलत असावा? हो आई, एकदम पक्क. जर तो असं म्हणाला तर तो नक्कीच गेला असेल, हो ना? ओ मुलांनो, असं काही नसतं रे. चला बघू, आंघोळ करून कपडे बदला, मग मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवते. ये, गोष्ट ऐकायची. तर मुलांनो, खूप आधी एका जंगलामध्ये एक वटवाघूळ राहत असे, ज्याचं नाव होतं ॲलेक्स. प्रत्येक वटवाघुळाप्रमाणे ॲलेक्स पण रात्री चांगलाच उडू शकत होता. पूर्ण रात्र तो जंगलाच्या वर उडायचा आणि सकाळ होताच त्याच्या गुहेमध्ये परत यायचा. एके सकाळी, ओ ॲलेक्स, आज तू कसा आलास? काय झालं? आज तुला खायला काहीच नाही मिळालं का? ओ, तू खाण्यापिण्याविषयीच विचार करू शकतोस. तुला माहित आहे का मी आज काय काय केलं? काय? बरं ऐक मग कबुतरा. मी रात्री उडत होतो आणि बस मी उडतच चाललो होतो आणि तेव्हा अचानक मी खूप दूर पोहोचलो. मला जाणीव झाली की हे माझं जंगल नाहीये, ती खूपच थंड जागा होती. आणि एकदा तर खरंच मी पण घाबरलोच होतो. पण तेव्हाच मी एक मोठी आणि पांढरी गोष्ट माझ्या समोर पाहिली, जी हजारो बल्ब सारखा उजेड देत होती. ओ, ते काय होतं? तुझ्या अजूनपर्यंत लक्षात नाही आलं? तो चंद्र होता. कबुतरा, मी काल रात्री चंद्रापर्यंत जाऊन परत आलो, समजलं? खरंच? तू चंद्राला स्पर्श केलास? जरा थांब, मी बाकी सगळ्यांनाही सांगते. अरे सशा, तुला माहितीये, आपला मित्र वटवाघळाने काल रात्री चंद्राला हात लावलाय. गाढव भाऊ, ऐक, ॲलेक्सने काल रात्री चंद्राला हात लावलाय. हत्ती भाऊ, ॲलेक्सना काल रात्री चंद्रावर जाऊन आलाय. लवकरच ही गोष्ट सर्वांना माहीत झाली की ॲलेक्स चंद्राला स्पर्श करून आलाय. बघा, तो चाललाय. आज रात्री परत चंद्राला स्पर्श करून येईल. अरे ॲलेक्स, आज रात्री पण तू चंद्राला स्पर्श करून येणार? हो, येईन कदाचित. बघा, किती बहादूर आहे हा. ही तर खूपच कमालीची गोष्ट आहे. एक ना एक दिवस मी पण चंद्रावर फिरून येईन. आपण तर बस इथेच फसलो आहोत भाऊ. आणि हो, चंद्रापर्यंत जाणं सर्वांना शक्य होणारं काम नाहीये. ॲलेक्स खूपच बहादूर आहे. अरे, तुम्ही सगळेच जनावर एकदम महामूर्ख आहात. चंद्रापर्यंत कोणीच नाही पोहोचू शकत. इतके आंधळे नका बनू रे. तुला इथे कोणी बोलावलंय मूर्ख घुबडा? जा, तू तुझ्या झाडावर जाऊन बस. हो, आमच्यापासून दूर राहा. तू आमच्या वटवाघूळ मित्रावर जळतोयस. बरं, जाऊ दे. परत भेटू एके दिवशी. काही दिवसांनंतर सर्व जनावरांनी एक महत्वाची गोष्ट करण्यासाठी एक सभा बोलावली. सर्व जनावर साथीदारांनो, आज आपण सर्व इथे एक महत्त्वपूर्ण फैसला घेण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या जंगलात गर्दी खूपच वाढली आहे. इथे राहण्यासाठी जागा खूपच कमी बाकी आहे. हो, बरोबर आहे. मग आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? आज आपल्या सोबत एक खूपच बहादूर वटवाघूळ साथीदार आहे, आपला ॲलेक्स. आपल्याला माहीतच आहे की ॲलेक्स चंद्रावर जाऊन आलाय. तर आम्ही विचार केला की आपल्यातले अर्धे जण इथून जाऊन चंद्रावर राहतील. याने आपणा सर्वांचाच त्रास नाहीसा होईल. खरंच? हो हो, ह्याने काम नक्की होईल. तर तुला माहित आहे की तू आम्हाला चंद्रावर कसा नेऊ शकतोस? खरं म्हणजे मी विसरलो की कुठे. पाहिलात, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा वटवाघूळ कधी चंद्रावर गेलाच नव्हता. मी गेलो होतो. मग आम्हाला पण घेऊन जा. ठीक आहे, पण तुम्हाला उडावं लागेल आणि आपण फक्त रात्रीच जाऊ शकतो, कारण आपल्याला चंद्रावर जायचंय. समजलात ना? हो हो, समजलं. हा बघा, तो आला, आपला खरा हिरो. आता तो आपल्याला चंद्रावर घेऊन जाईल. मी तर खूपच उत्साहित आहे. मी पाण्याच्या बाटल्या पण ठेवल्या आहेत.
मी तर आता आणखी वाट नाही पाहू शकत. चला मग ॲलेक्स, आम्हाला वाट दाखव. बरं ठीक आहे, या माझ्या मागे. येऊ शकत असाल तर या. चला. अरे किती दूर जायचंय. धीर धर, आपण चंद्रावर चाललोत. तो इतक्या जवळ थोडाच असेल. अरे ॲलेक्स, तुझा चंद्र कुठे आहे? इथेच कुठेतरी असला पाहिजे. कुठे बरं गेला चंद्र? कुठे? तो इथेच कुठेतरी असला पाहिजे. माझ्या लक्षात आहे त्या रात्री या इथे. आणि कुठे गेला? ओ, त्या तिथे. आता मी त्याला बघू शकतो. हो हो, तो बघा प्रकाश. अरे मित्रांनो, चंद्र इथे आहे. इथे आहे चंद्र. या इथे, अगदी या इथे. तुम्ही त्याला बघू शकता. ओ, काय झालं? हे काय होतं? मी तर सांगितलं होता, पण कोणीच माझं म्हणणं नाही ऐकलं. वरती बघा, एक लाईट आहे. एक पांढरी लाईट, ज्याला माणसं हॉलिजन लाईट म्हणतात. याचा वापर रात्री शूटिंग साठी केला जातो. हा काही चंद्र नाहीये मूर्खांनो. तर तुला म्हणायचंय की इथे जवळपास माणसं राहत असतील? हो, राहत असतील. निघा इथून शक्य तितक्या लवकर. आपण इथून दूर गेलं पाहिजे. हो, ते लोक येतच आहेत. त्यांच्या हातांमध्ये काठ्या आहेत. पण आता ॲलेक्सचं काय होणार? जाऊ दे, आता काहीच नाही केलं जाऊ शकत. चला चला, लवकर पळायला लागा. चला. प्लीज प्लीज, मला सोडून नका जाऊ. शायनी, साशा, तर तुम्ही पाहिलत, विचार केल्याशिवाय दुसऱ्यांच्या बोलण्यावर प्रभावित होणं चांगली गोष्ट नाहीये, खास करून जेव्हा त्याचा कुठलाही पुरावा नसतो. ओ, असं पण असू शकतं. हे कुणी पाहिले की सॅमी कुठल्या कुठल्या देशांमध्ये गेलाय? कदाचित तो गेलाही असेल, पण त्याच्या बोलण्याने प्रभावित व्हायची काहीच गरज नाहीये. बस मला इतकंच सांगायचंय तुम्हाला. हो आई, मी आता समजले. मग चला तर आपण पण काही देशांमध्ये फिरून येऊया. खरंच आई? कुठे? तुमच्या जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.